जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 हरि जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम रूप पाहता लोचनी लोचनी 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ सुख झाले ओ सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ सजनी सुख झाले ओ सजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा सुख झाले ओ सुख झाले ओ सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ सुख झाले ओ सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा भौता शुक्रुनाची जोडी जोडी भौता शुक्रुनाची जोडी जोडी भौता शुक्रुनाची जोडी भौता शुक्रुनाची जोडी 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 म्हणून विठ्ठल यावडी म्हणून विठ्ठल यावडी म्हणून विठ्ठल यावडी म्हणून विठ्ठल यावडी तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल विठ्ठल
माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा धन्य भाव शिळ धन्य भाव शिळ धन्य भाव विधि निषेधने विधि निषेधने एकनिष्ठा तैसे देवा तैसे देवा होने लागे बाबा होने लागे मुझे प्रति में से देवा मुझे प्रति में से देवा मुझे प्रति में से देवा मुझे प्रति में से देवा
धन्य भावशील 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 ज्यांचे हृदय निर्मळ ज्यांचे हृदय निर्मळ पृजी प्रति मेचे देवा पूजी प्रति मेचे देवा ज्याचे हृदय निर्मळ ज्याचे हृदय निर्मळ पूजी प्रतिमेची देवा पूजी प्रतिमेची देवा धन्य भावशील 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 ज्यांचे हृदय निर्मळ ज्यांचे हृदय निर्मळ पूजी प्रति मेचे देवा पूजी प्रति मेचे देवा ज्याचे हृदय निर्मळ ज्याचे हृदय निर्मळ पूजी प्रतिमेची सार पूजी प्रतिमेची सेवा संत मनती तेथे भाव संत मनती मनती हा
सारे ग म प ध प म ग रे सा नि ग रे सा ग रे नि रे सा सारे ग म प रे ग म प ध ग म प ध नि म प ध नि सा सनत मोती ते ते बा हा मनती तेथे भाव संत मनती तेथे भाव संत मनती तेथे भाव सागम पदा दा 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 पदम परे मगरी सारी निसा धनी ध धनी रे 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 हा संत मनती तेथे भाव संत मनती तेथे भाव पूजी प्रति बेचे देवा पूजी प्रति बेचे देवा विठ्ठल 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 टाळी वाजा टाळी विठ्ठल 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 कुंडली कवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु गंगाराज महाराज की जय सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बजरंगबली हनुमान की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हिंदू सनातन धर्म की जय हो विठ्ठल 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 धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ पूजे प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव विधी निषेधनेन ते एकनिष्ठा धरून चित्ते पूजे प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव
तुका म्हणे तैसे देवा, तुका म्हणे तैसे देवा होणे लागे त्यांच्या भावा, पूजे प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, महायोग पिटे तटे भीमरत्यम, वरम पुंडरीकाय धातुन्मुनीन्द्रे, समागतदिष्टं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सरोरे स्थितं चुम्बितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगा गिरिजयोगिराजं, तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदा अलंकृतं साधु संन्यास योगं, मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं, नमो नारायण गिरिजे परब्रह्म स्वरूपं, नमो ज्ञानेश्वरा, 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 निवृत्ती उदारा सोपादेवा, निवृत्ती उदारा सोपादेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, निवृत्ती उतारा सोपान देवा, निवृत्ती उतारा सोपान देवा, मुक्ताबाई ज्ञानो त्रिभुवन पावती, मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची ये, आद्यत्रय जननी देवाची ये, हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावती, आद्यत्रय जननी देवाची ये, आद्यत्रय जननी देवाची
नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्यते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी राजा शोभा जन्मला घडविले स्वराज्य जाणे सुखावली प्रजा परश्री माते समानासा होता मचा राजा थेंब थेंब रक्ताची आठवणे ते आम्हाला कधी विसरणार नाही राजे वंदन तुम्हा करण्याला कधी विसरणार नाही राजे वंदन तुम्हा करण्याला शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा वया सुबटा हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ पूजे प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव विधी निषेध नेनती एकनिष्ठा धरुणी चित्ते पूजे प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव तुका म्हणे तैसे देवा होणे लागे त्यांच्या भावा पूजे प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करतात निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ऋग्वेद यजुर्वेद अथर्वेद सामवेद या चारी वेदाचं रहस्य याच्यावत मानवाच्या कल्याणाकरता सरळ सोप्या भाषेत ज्यांनी मांडलं ज्या श्री तुकोबरायांच्या अभंग वाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेदमंत्राची पवित्रता गंगेची सुचिता आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली असे देव मान्य संत मान्य संत जगत मान्य संत सम्राट जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून संत जीवन महिमेच्या अंगाने पटवून देत आहे विठ्ठल 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 प्रस्तुत सेवेला सुरू करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आपल्या पुण्य पावनभूमी महंत गुरुवर्य स्वामी रामगिरजी महाराज सेवा आश्रम शिंगे या ठिकाणी संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य भक्ती महोत्सव योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने महंत गुरुवर्य स्वामी रामगिरजी महाराजांच्या आशीर्वादाने प्रेरणेने आदरणीय वंदनीय पूजनीय महंत अर्जुनगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ कीर्तन रात्री जागर इत्यादी कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे तुम्हा सर्वांच्या चरणी अंतःकरणपूर्वक नमस्कार करतो नमन करतो भगवान श्री मारुतीरायाचा अत्यंत निष्ठेने सेवा करणारे हे गाव आहे तसं पाहिलं तर मारुतीरायाची सेवा प्रत्येक गावांना केली पाहिजे पूजन केलं पाहिजे असं तर यशाचं दैवत आहे कीर्तीचं दैवत आहे भक्तीची वाट दाखवणार दैवत आहे तुकोबरायांनी ज्यांना म्हणावं काय भक्तीच्या त्या वाटा
असा ज्या मारुतीरायांचा अधिकार आहे त्या मारुतीरायांचं आपण पूजन केलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, लाख रुपयाची घड्याळ हातात घाला, पण त्या घड्याळीचे काटे फिरवण्याची ताकद मात्र इथंच आहे. का? यश अपयश हे आपापल्या कर्मानं आपापल्या सेवेने आणि आपल्या भाग्योदयानं मनुष्याला मिळत असतं. आणि त्या भाग्योदय करता अत्यंत महत्त्वाचं चरण म्हणजे मारुतीरायांचं चरण. हे संत तीर्थही आहे आणि देवतीर्थही आहे, भगवंताचंही अधिष्ठान आहे आणि संतांचंही अधिष्ठान आहे. अशा मारुतीरायाच्या पवित्र प्रांगणामध्ये मला सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. आदरणीय भाऊंनी आज्ञा केली आणि ही सेवा माझ्याकडे येते. तसं तर भाऊंनीच आम्हाला तयार केलेलं आहे. बेटामध्ये लहानपणी राहिला असताना भाऊच आमचा पाठ घ्यायचे. ज्ञानेश्वरी असेल, हरिपाठ, काकडा, भजनी मालिका भाऊनेच पाठ करून घेतलेली आणि भाऊच्या आज्ञेने आलेली ही सेवा माझ्याकडे. तसं पाहिलं तरी तर व्यासपीठावर उभं राहून तुम्हाला काहीतरी मी शहाणपणावर सांगा असं माझ्याकडे काही नाही, पण एक त्यांच्याच करंगळीला धरून चालणारा त्यांचा विद्यार्थी म्हणून या ठिकाणी उभा आहे. साधू संत जशी कृपा करतील तसा बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि भाऊ माझं कीर्तन ऐकायला या ठिकाणी उपस्थित नाही, मला आशीर्वाद देण्याकरता भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. भाऊंच्या चरणी अंतःकरणपूर्वक नमस्कार करतो, दंडवत करतो. त्याचप्रमाणे उपस्थित गायन साथीला हरिभक्त पारायण गोरख महाराज, त्यांचं नेहमी मला मार्गदर्शन असतं. आणि बेटामध्ये ज्यांनी महाराजांची नित्य सेवा केलेली, माझ्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे असे आपल्या गावाचे सरपंच गणेश भाऊ असतील, त्यांच्या चरणी अंतःकरणपूर्वक नमस्कार करतो. माझे जिवलग मित्र, लहानपणापासून आम्ही सोबत होतो. अर्जुन भाऊ सोबत नित्य सेवेत असतात ते, असे माझे जिवलग मित्र मोहन महाराज असतील, त्यांनाही धन्यवाद. बेटातील उत्कृष्ट मृदंगमणी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं हरिभक्त पारायण उद्धव महाराज जिवलग मित्र, त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण भक्तिताई असतील, त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे रोहन महाराज आहे, मृदंगाचार्य जिवलग मित्र विकास महाराज, किरण महाराज, सर्व पंचकृषीतून आलेले टाळकरी, सर्वांच्या चरणी अंतःकरणपूर्वक नमस्कार करतो. ज्यांची उत्कृष्ट साऊंड सिस्टम आहे, गायक वादकांचा, कीर्तनकारांचा सर्वांचा आवडता साऊंड म्हणजे श्यामभाऊचा साऊंड आहे. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजा. आणि आमचं मातोश्री चॅनल आहे, माझा भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद. आणि ही सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी अंतःकरणपूर्वक नमस्कार करतो आणि ही सेवा पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु गंगागिरी महाराज, सद्गुरु नारायणगिरी महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ, पूजे प्रतिमेचे देव, संत म्हणती तेथे भाव. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करतात निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा. आपण एक साधक म्हणून, विद्यार्थी म्हणून, वारकरी म्हणून कायमच गाथा वाचायला घेतो. आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये गाथा आलेला आहे. आपण एखादा अभंग कीर्तनाकरता निवडतो किंवा आपण त्याचं पारायण करतो. नित्य पारायण करण्याच्या लक्षात आहे. अशी तुकोबरांची एक प्रेमातली गोष्ट आहे, ती म्हणजे संत जीवन. तुकोबराय जेव्हा जेव्हा संत जीवनावर भाष्य करतात त्यावेळेला परमात्म्याचं वर्णन करते वेळी महाराजांची जी भाषा आहे त्या शब्दाच्या पलीकडे महाराज गेलेले आपल्याला दिसतात. प्रचंड प्रेम तुकोबरायांचं संतांवर आहे. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, तुकोबराय जेव्हा जेव्हा संत जीवन सांगतात त्यावेळेला जगातलं कोणी संतांचं जीवन तुकोबराय सांगत नाही. तुकोबरायांच्या आवडीला, तुकोबरायांच्या नजरेला वर्णन करण्याजोगे संतच विचारायचे झाले तर ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई, ज्ञानाधिपती कळा, या चारच संतांचं वर्णन जगद्गुरु तुकोबरायांनी करावं. महाराज शक्यतो तुकोबराय कोणाचं वर्णनच करतच नाही. एकदा देव म्हटला हो, कधी कधी जरा बरं वाटतं लोकांना. तुमच्याजवळ आलं की लोकांना मान सन्मान द्यायचा. सत महापुरुष आला की तुम्ही त्याच्याशी दोन शब्द बोलत नाही हो. करीसी तरी देवा करी माझे सुखे, परी मी त्यासी मुखे ना म्हणे संत.
देवा तुला काय वाटोळं करायचं कर आमचं, तुझ्या सेवेला आम्ही आमच्या मनगटाच्या ताकदीवर आलेलो आहे, आमच्या बाप दाद्यांच्या सेवेनं आलेलो आहे, माझ्या वडिलांची मिरासी का देवा. काय कोणालाही संत म्हणायला लावतो रे आम्हाला, तुका म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा. अरे देवा जुनाट जुगादीचे नाणे, बहुता काळाचे ठेवणे, लोपले होते पारखीपणे, ठावत चळणे चुकविला. तुकोबराय नाटात बोलतात ते, हे आजकालचं नाही देवा, पूर्वी पार चालत आलं तू आम्हाला म्हणतो कोणालाही संत म्हण, जमल का ते? काय वारकरी संप्रदाय महाराज, आपण तुम्ही म्हणतो कोणालाही संत, इथं कीर्तनकाराला तुम्ही संत म्हणू शकता. आमच्या घरी तर संतच आले होते. अरे ऐक, कोणालाही जेवायला बसले, मालकीन त्या घरची स्वयंपाक बनवते, गरम गरम पुऱ्या गरम गरम भजे काढते, आणि इथं माणसं जेवायला बसलेले आणि मोठे मार झालेले. जेवायला ताटती बाई ठेवणार, पाट ठेवलेले, रांगोळ्या काढलेल्या, अगरबत्त्या लावलेल्या, आणि तेवढ्यात बसलेला महात्मा करतोय हड हड हड. जवळ बसलेले माणसं म्हटली गाड्या काय झालं एकदम बाबांना, 2-4 जण असतातच सोबत बाबांच्या. बाबा काय झालं? ब्राह्मणांनी नैवेद्य ठेवला पंढरपुरात. ते माणसं म्हणले का हो, दरवाजाच्या बाहेरचे कुत्रे दिसत नाही, या बोला इथून पंढरपुरातले दिसू राहिले. काय विद्वान माणूस आहे. जाऊन दर्शन घेतलं सगळ्यांनी, पण ती बाई हुशार होती. ती बाई म्हणे चुतो के बाजार में फतरो का व्यापार चल रहा है दुनिया में, हा माझ्या नवऱ्याला फसवायला आलेला आहे, असं कुठं दिसतं का म्हणे इथून पंढरपुरातले कुत्रे. त्या बाईने ताटं तयार केले, गरम भज्याचा घाणा काढला, भजे ताटात टाकली, त्याच्यावरून पुरणपोळ्या ठेवल्या, आणि त्याच्यावर पुऱ्या ठेवल्या, आणि ताटं वाढली. आता सगळेच गरम गरम भजे खायला लागले. सुरुवातीला भजे गरम येत, गोरख महाराज रस भजे लागताच सोबत, रस असल्यावर खायला लागली. हा सगळ्यांच्या ताटाकडे पाहतो, एकदम भज्यावरच मारा चालू केला म्हणे यांनी. महाराज म्हटले बाई तुम्हाला काय आठवण राहिली नाही माझ्या ताटात भजे टाकायचे? ती बाई म्हणे महाराज तुम्हाला इथून पंढरपुरातले कुत्रे दिसतात, तर नुसते पुरी खालचे भजे दिसत नाही. तुम्ही काय तत्वज्ञानाच्या गप्पा सांगता माझ्या नवऱ्याला? एखादा चमत्कार दाखवणार कोणी आला, तुमचं बरं करतो असं म्हणणार कोणी आला, चालले माणसं. महिलांना तर लई सवय, याला हात दाखव त्याला हात दाखव. बंद करा ते हात दाखवणं. ज्याला हात नाही त्याचंही भविष्य आहे. आयुष्य भविष्य कोणाचे येते? तुमच्या माझ्या हातात येते. आणि विज्ञ लोकांना विचारत बसता, जगात असा व्यक्ती नाही का त्याच्याजवळ दुःख नाही. इथं शिजरशिवाय जन्म नाही, आणि व्हेंटिलेटर लावल्याशिवाय मृत्यू नाही. पोट चिरल्याशिवाय बालक जन्माला येत नाही, आणि व्हेंटिलेटर लावल्याशिवाय मरण येत नाही. कुठं जेवण जगतोय आपण? तपशिला शिरदा. संघर्ष करणं, दुःख सहन करणं, आणि सुखापर्यंत पोहोचणं. शूरस्य धारा निशिता दुरत्तया दुर्गम पथ कवय वदंती. न्हावी दादाने पाजवलेल्या वस्त्रावरचं चालणं जितकं कठीण आहे, तितकं जीवन जगणं कठीण आहे, आणि सुख मिळणं कठीण आहे. न्हावी दादाने पाजवलेलं वस्त्र आयुष्य म्हणजे आपल्याला वाटतं तो सुखी, याचं जरा बरं चाललंय, तो ठीक दिसतो, काय नसतं असं. त्यामुळे कोणाकडे जाऊ नका. तुकोबराय सांगतात त्या संतांकडे जा. संत या पदाकरता काय तत्व प्रणाली तुकोबरायांनी आखलीच करून तुमच्या माझ्या पुढे दिली. कोणापुढे जाऊ नका. ही लक्षणं जिथे दिसली, नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धिर्भवती, किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धिर्भवती. वस्तूची सिद्धी होईल मी सांगतोय, ती लक्षणं त्या महात्म्याला लावा, त्या संतांना लावा. माझ्या अर्जुन भाऊंनी हा सोहळा आयोजित केला. तुम्हाला आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली. सहज नाही नव्हतो. इथं श्राद्धाची अडचण काहीच्या दसक्रिया होत नाही, अवघडे. पुण्या मुंबईत जातो मी, काही नाही महाराज, श्राद्धाची तिथी सुद्धा माहीत नाही. इतका निर्लज्ज समाज झाला की गावातील सगळे वाढदिवस लोकांच्या पाठी, पण याच्या बापाचं श्राद्ध याला माहीत नाही. गावातील सगळे जन्मदिवस पाठ. अवघडे. असो ही तत्व प्रणाली लाभा. तुकोबराय म्हणले तुमची फसवणूक होणार नाही. हा संप्रदाय कोणाला फसवणार नाही. घेऊन जा ही तत्व प्रणाली. काय महाराज तिथे धन्य, ते धन्य आहेत. का धन्य आहेत? त्याची कारणाची अभंग दिली. भावशीळ. भाव हा शब्द पारमार्थिक क्षेत्रातला आहे. चुकून त्याच्या अपेक्षा आपण प्रपंचात करतो. तिथे भावना शून्य माणसं आहे. भावना नाही तिथे. हे ईश्वरा सांगना कसा हा घात केला, भावनांचा कारखाना माणसांच्या आत केला. दिसत नाही ते कोणाला, पण जाणीव करून देतात. भावनेचं विश्वच पारमार्थ आहे शिंगेकर. आपण इकडं वापरतो. इथं कोण भावना सांभाळतो? तुमची बायको.
मुलगा नाकातील शेंबूड तोंडात जायला लागलं की रुमाल नाकाला लावत नाही, त्याला काय कळणार भावना. नवरा जेवायला बसला आणि ताट आणून दिलं बायकोनं आणि गेली वरच्या माळ्यावरून खाली वरात पाहत होती. नवरा म्हणतो चपाती आण. ती बाई म्हणे थांबा, 5 मिनिटं कळ काढू शकत नाही, नुसते आले मी वरात पाहिलं तर आण चपाती. अहो थांबा, काय देखणे वरात आहे, नवरदेव नवरी पाहू द्या वडी वरात. तो म्हणे चपाती नाही तू वरात पाहती. ते बाई म्हणे थांबा वरात पाहू द्या. तो म्हणे भाजी नाही. अहो थांबा वरात पाहू द्या. तो म्हणे जातो मी आता, तेवढा डाळ भात वाढ खातो निघतो, मला काम आहे ग. ती बाई म्हणे जेवण रोजच आहे, एवढी वरात. धुतलात गडी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला तर गडी होता. धुतलात येतो बायकोला म्हणे 2 दिवस घरी आला नाही. 3ऱ्या दिवशी घरी आला, बायको सहितच घरी आला. तो म्हणे आण आरतीचं ताट. ती बाई म्हणे काय आहे, वरात. तुला लय हाऊस होती ना वरात पाहिजे, लोकाची काय पाती या पट्ट्याचीच पाय घे आरती वळून. कोण भावना जोपासतंय विठ्ठल 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 विठ्ठल. हो, ती भावना कशाला म्हणतात. पत्नीने केलेलं तप, जटेमध्ये पक्षी राहायचे, जटेत इतकी तपश्चर्या केली एका महात्म्याने. आणि एक दिवस डोळे उघडले, उठून जायचं होतं भिक्षेला. डोळे उघडले उठणार तेवढे ते बगळीने उडाली त्या जटेमधून आणि जाता जाता त्या बगळीने विष्ठा केली महात्म्याच्या तोंडावर. राग आला, रागाने त्या बगळीकडे पाहिले तर बगळी जम भस्म झाली महाराज. आणि पुन्हा ते एका दारात भिक्षा मागायला गेले ना आवाज देतात, ओम भवती भिक्षाम देही. 2रा आवाज, 3रा आवाज, 4-5 आवाज दिले, बाई भिक्षा वाढायला आली नाही. खूप उशिराने ती बाई भिक्षा घेऊन आली आणि महाराज रागा पाहायला लागले. ती बाई म्हणे महाराज जास्त रागाने पाहू नका, जळून जायला मी काय बगळीन नाही, हे तप आहे. मी काय मुद्दाम उशीर आले नाही, नवऱ्याला ताट वडून दिलं होतं, जेवत होता मालकला कधी दही लागतं, कधी तूप लागतं, कधी ताक लागतं, काय लागेल माझ्या नवऱ्याला सांगता येत नाही. घरातला देव जेवल्याशिवाय तुम्हाला कसं देऊ महाराज, कळ काढा. हे राहिलं का भावनेचं विश्व. त्या देव होती ना 10 हजार वर्ष नवरा समाधीला बसल्यावर मांडीजवळ बसलेलं राहत 10,000 वर्ष. आता कोणाची बायको थांबेल. कोरोनाच्या काळात कळलं सगळ्यांना. इथं भावनेचं विश्व कृपा करून कोण्या नात्यात या प्रपंचातले व्यवस्थेत शोधू नका. तो पारमार्थिक साधनेतला शब्द आहे. भावना हे विश्वच पारमार्थच आहे. इथं भावनेचं नाटक करणारी माणसं भेटतील, भावना जगणारी माणसं, भावना हे ज्यांचं जीवन आहे अशी माणसं तुम्हाला पाहायला मिळणार नाही. ते केवळ संत आहेत. म्हणून धन्य भावशीळ. हे भावशीळ भावना ही देशात कालात संघात तरी बदलते. आपली भावना देशाने तरी बदलते. तुम्ही पंढरपूरला जा, भावना बदलते माणसाची. पंढरपूरला गेलेली माणसं इतकी चांगली बोलतात, मला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं वाटतं. कडे एवढी जरी नीट वागली तरी राज्यात ताळ्यावर आहे. त्या देशाने निर्माण झालेली भावना असते ती, तिथे राग येत नाही माणसाला. आम्ही गंगागिरी महाराजांच्या पालखी सोहळ्यात असतो भाऊ, आम्ही सर्वच असतो. उद्धव महाराज, गोरख महाराज 14-15 दिवस लागतात आपल्या गंगागिरी महाराजच्या पालखी सोहळ्याला. मग ते 3-4 दिवसातून एकदा अंगाला साबण लावण्याचा योग यायचा. इतका मोठा प्रवास, 4:30 वाजता अंग. तेव्हाही टँकरमध्ये कसं बसं पाणी शिल्लक असायचं, कारण महिला 2लाच आंघोळ करायच्या दिंडीतल्या, तुम्हाला माहिती आहे. मग ते केली बा, आंघोळ लावलं साबण. अहो एखाद्या यायचं आपण डोळ्याला साबण लावायचो, तो नळ बंद करून निघून जातो. म्हटलं काय गड्या माणसं आहे. पण त्या पालखी सोहळ्यात राग येत नाही. तिथे तरी डोळ्यात साबण चाललं तरी माणूस आतून म्हणतो, माऊली कोणी आहे का रे माऊली, जरा लावा एवढा नळ. तिथे कोणी म्हटलं का हो माऊली तुला काही लाज वाटते रे माऊल्या, असं नाही महाराज. प्रभाव येतो. ज्या वाटेने चाललो त्या देशाचा प्रभाव आहे, कालाचा प्रभाव आहे. आता इथं सप्ताह आयोजित केला, या कालावधीत तुम्ही सप्त्याला इथं आलेले माणसं कुठेही बसणार नाही, मंडपात येऊन बसतील, जरा वेळ शांत बसतील. एवढा समाज कीर्तन हे विश्व सोडून शांत बसलेला दाखवा. कोण ऐकतो, कोणी नाही ऐकत नाही महाराज. हा या कालाने निर्माण झालेला, भजनाने निर्माण झालेला प्रभाव आहे, भावना आहे. कधी कधी भावना संघात बदलते. मोहन महाराज आपल्याला काही किंमत नसेल हो, पण आपण जो पोशाख घालतो ना त्या पोशाखाला जगामध्ये अनन्यसाधारण किंमत आहे. पाहिलं तरी माणसाची भावना बदलते. इतक्या सन्मानाने माणसं आपल्याकडे पाहतात. कीर्तनकार कीर्तन झाल्यावर ज्या वेळेला गाडीत बसून जातो, गायक वादक सगळी माणसं गाडीत बसलेली असतात. ती गाडी निघते, कीर्तनकारचं जर दर्शन लोकांना झालं नाही तर माणसं गाडीच्या पाय पडतात.
मुख्यमंत्रीची गाडी चालली तर माणसं हात जोडत नाही, पण टोपीवाला, नेहरू शर्टवाला, वारकरी पोशाखातला एक साधा कीर्तनकार करोडपतीच्या बाईला दिसू द्या, नाहीतर फकीरातल्या फकीर माणसाला दिसू द्या, तो त्या गाडीकडे पाहून हात जोडतो का? त्याची भावना आहे विश्वाशी जोडलेली. परमार्थ हे विश्वास भावनेचं आहे. भगवान महादेवकडे जा आणि म्हणा, देवा आज वेळ मिळाला नाही आम्हाला, आज मतदान होतं, आम्ही तिकडे होतो, वेळच भेटला नाही, तुझ्याकडे यायला उशीर झाला, पण जाऊ दे, तुला बेलवदळ आणू शकलो नाही. एवढं निरगुडीचं पान होतं बाबा तुझ्या मंदिराच्या बाहेर, तेवढं आणलंय, आजचे दिवस तू बेल समजून घे. तेवढं निरगुडीचं पान तुम्ही पिंड्यावर ठेवा, आणि ते निरगुडीचं पान तुम्ही जर पिंड्यावर ठेवलं तर तुमची क्रिया वजा होईल. आणि तुम्ही जर म्हटलं एवढा बेलाचा स्वीकार करा, तर निरगुडीच्या पानाला सुद्धा स्वर्णाची बेल समजेल. इतका कृपाळू कनवळ आपला देव आहे. तिथे क्रियेला नाही, भावनेला महत्व आहे. परमार्थ हे विश्वास भावनेचं आहे. क्रियेत काय? क्रियेने परमार्थ करणं उपयोगाचंच राहिलं नाही. जैसा आहे तैसा राहे, तरी का देव दुरी आहे. एकदा अंतकरणातलं भावनेचं विश्व त्याला देवाला देऊन बघा. अंतरीची घेतो अंतरीची घेतो गोडी गोडी, अंतरीची घेतो गोडी गोडी, अंतरीची घेतो गोडी गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. हरी पाहि जोडी भावाची, पाहि जोडी भावाची, अंतरीची घेतो गोडी गोडी, अंतरीची घेतो गोडी. पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची, अंतरीची घेतो गोडी गोडी, अंतरीची घेतो गोडी गोडी गोडी. अंतरीची घेतो गोडी, पाये जोडी भावाचे. त्याला जी चव लागते, त्याला जे लागतं ती एकच वस्तू आहे, पाये भावाचे, दुसरं नाही. जसं पुत्रजनन्ये प्राणनाथमचे पत्नी, भार्या गौतम पत्ते, सत्यमचे सत्य, मध्यम मध्ये पाये, देवोपी भक्ताय सुखम सर्वस्मय रोचते येताय. ऐका, आईला जितका मुलगा आवडतो, प्राणनाथमचे पत्नी, पत्नीला जितका नवरा आवडतो, भार्या गौतम पत्ते, नवऱ्याला जितकं बायकोचं सोयरपण आवडतं, सत्यमचे सत्य, संतांना जितकं सत्य आवडतं, देवोपी भक्ताय, जेवढा देवाला भक्त आवडतो त्याच्या 1000 पटीने देवाला साधना करणाऱ्या भक्ताच्या अंतकरणातला भाव आवडतो, त्याने तो सुखावतो. दुसरं त्याला काही देऊ नका. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा थोर प्रेमाचा भुकेला, अति दुष्काळ तयाला. त्याचे अनेक पुरावे, अनेक दाखले आपल्या परंपरेमध्ये. असं नाटकात नाही, आज एक उद्या एक. दाढी वाढवली म्हणजे कोणी छत्रपती होत नाही, चंद्रकोर लावली म्हणजे कोणी महाराज थोडीच होतं. दाढी वाढवल्याने, चंद्रकोर लावल्याने छत्रपती होण्याकरता 50-51 वर्षातला 35 वर्षाचा काळ या महाराष्ट्राच्या मातीला दान करावं लागतं, तेव्हा माणसं छत्रपती मानतात, तेव्हा शिवराई उपाधी लागते. 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, 35 वर्ष अवघा महाराष्ट्र जोडला. आयुष्य व्यतीत करतो आपण प्रपंचात.
4 जणांचा प्रपंच आपल्याला जोडता येत नाही का? एक रडत तर दुसरं काहीतरी मागत. एका महिन्यात बाजूला काढते बाई. 35 वर्ष अवघा महाराष्ट्र जोडला कसा असेल? आपल्या दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती गंध, महिलांच्या नाकामध्ये नथ, पुरुषांच्या ओठावर मिशी कोणामुळे जिवंत तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजमुळे. तेव्हा जे जयकार होतो. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं किल्ल्यावर. नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. साठी वार झेलले आपल्या नितड्या छातीवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या नितड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरत राजावर, आणि लढले बावळे भरतच्या राजावर. राजावर नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. जात पातना धर्म मानित जगला माणुसकीवर, जात पातना धर्म मानिला जगला माणुसकीवर. जन्म घ्या अशीच्या शिव भक्तांच्या हृदयावर, जन्म घ्या अशीच्या शिव भक्तांच्या हृदयावर, हृदयावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, गड किल्ल्याच्या दगडावर. तेव्हा जे जयकार होतो. सहज नाही महाराज. धन्य आहे ते ज्यांचं विश्व नाटकातलं नाही, जे देवाला लागतं तेच देवाकारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित. झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हात गा. एवढंच द्या, बाकी त्याला काही लागत नाही, क्रियेने नाही. एकदा ऐका किती महत्वाची ती भावना. खूप दिवस झाले भगवंत द्वारकेतून गोकुळात गेलेले नाही. अनेक दिवस परमात्म्याने ताटामध्ये लोणी पाहिलं. भगवान श्रीकृष्णाने प्रेमाचा जिव्हाळा पूर्ण, भावार्थाची उण कोण जाणता मी एक श्रीकृष्ण जाणा इतरांशी जाण कळेना. मज गोपिकांची कोण गोडी, त्यांच्या निज प्रेमाची जाती चोकडी. या लागे मज त्यांच्या आवडी अतिगाडे उद्धवा. उद्धवजी जवळ बसलेले होते आणि ताटात लोणी पाहिलं. देवाला आठवण आली. देव उद्धवजीला म्हटले, उद्धव मला आठवण येते रे गोपिकांची. कशा असतील त्या, एकदा जा जरा त्यांची भेट तरी घेऊन ये, मला खूप आठवण येते. मग तुम्हीच जाणं देवा. नाही, मी जाणं त्यांना ते मानवणार नाही. हर्षवादाने त्यांचा प्राण जाऊ शकतो इतका हर्ष होईन त्यांना. काय बोलतात देवा तुम्ही, सामान्य गोपिका त्या. इथं नित्य शुद्ध बुद्ध संग निर्विकार आत्माराम स्थितीत राहणे महात्मे तुमची तपश्चर्या करतात. त्यावेळेला त्यांना तुम्ही दर्शन देतात, त्यावेळेला ती म्हातारी माणसं मरत नाही आणि त्या तरण्या गोपिका मरतील काय. उद्धवा तुला कळणार नाही, तू जा. उद्धवजीने रथ तयार केला. परमात्म्यासारखे जवळजवळ उद्धवजी दिसत होते. रथ गोकुळात पोहोचला. कोणी आस्तव्यस्त पडलेले, कोणाचे केस विचरायचे बाकी, कोणाचं स्नान बाकी, कोणाचा पदर भूमीवर पसरलेला आहे, कोणाची मुलं रडताय, कोणाच्या गायी ओरडताय. अशा अस्तव्यस्त झालेल्या अनेक वर्षाच्या नंतरच्या गोकुळामध्ये उद्धवजी गेले. त्यावेळेला तो रथ पाहिला गोपिकांनी. पळत आल्या महाराज. त्यांना वाटलं कृष्ण आला.
पळत आल्या पुढं पुढं आल्यावर उद्धवजीला पाहिलं. अरे चला, आम्हाला वाटलं कृष्ण आलाय, चला. अहो थांबा, कुठे निघालात तुम्ही? आम्हाला वाटलं आम्ही ज्याच्यावर प्रेम केलंय, ज्याला जीव लावलंय, ज्याची जन्मोजन्मी साधना केली तो आलाय, पण तुम्ही दुसरं कोणीतरी, बहुतेक नंदाच्या वाड्यात जायचं असेल तुम्हाला. जा, रस्ता सरळ जातो. नाही हो, मी तुम्हाला भेटायला आलो. मला भगवंतानेच तुम्हाला भेटायला पाठवलं. भगवंताने पाठवलं असं म्हटल्यानंतर त्यांचं आतलं प्रेम जागं झालं. आणि ते काय म्हणतात, वा वा, बरा आलात निरोप घेऊन, तुम्हीच बरे सापडले त्यांना निरोप घेऊन पाठवायला. जाऊन सांगा, मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. वाजवी मुरलीत ठाई, वाजवी मुरलीत ठाई. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. वाजवी मुरलीत ठाई, वाजवी मुरलीत ठाई. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. त्यांची झाली राख. अरे काय अभद्रवाणे उद्धवजी म्हणले यांची, मी भेटायला आलो, त्याच्या प्रेमाचा निरोप घेऊन आलो, आणि या दड नीट बोलत नाही, म्हणतात मेल्या त्या गोपिका. अरे काय तुम्ही, राग आला देवाचा उद्धवजीला, कोण्या बायांच्या भेटीला पाठवलं मला इकडं. आणि तेवढ्यात उद्धवजीच्या नजरेला एक चित्र दिसलं. ऐका ऐका, भगवान श्रीकृष्णाचं चित्र होतं. सुंदर नासिका, सुंदर डोळे, सरळ नासिका, सफरचंदासारखे गाल, हिऱ्यासारखे दात, कुरळे कुरळे केस, मेघ श्याम वर्ण, कोटी सूर्याचं तेज चित्रामध्ये प्रतिबिंबित केलेलं होतं. संपूर्ण चित्र, फक्त चित्राला पाय नव्हते. उद्धवजी म्हटले, कोणी काढलं हे चित्र? ती चित्रगंधा नावाची गवळण समोर आली. ती म्हणे, मी काढलं. का हो, रंग नव्हते का, पेन्सिल नव्हती का, कुठल्या साहित्याची कमतरता होती का तुम्हाला? सगळं चित्र काढलं, मग पाय काढायचे ना माई. अगं किती सुंदर दिसलं असतं हे चित्र, पाय का काढले नाही? ती म्हणे, महाराज चित्र प्रपंचातलं नाही, भक्ती साधण्यातलं. अहो पाय काढले असते तर आमच्या भक्तीत आम्हाला धाक उभा राहिला. आता अगोदरच चालता बोलता श्रीकृष्ण परमात्मा या गोकुळातून निघून गेला, मथुरेला गेला, पुन्हा द्वारकेला गेला. आहे तसा तो थांबला नाही. आता इतकी भावना समर्पित करायची. आता आम्ही कृष्णावर प्रतिबिंब त्याचं समोर उभं करून प्रेम करायला लागलो. तो साक्षात इथं तर नाही आहे. चालता बोलता श्रीकृष्ण इथून निघून गेला. या चित्रावर इतकं प्रेम केलंय, हे प्रेम जर या चित्राला कळालं नाही, हे पाय काढल्यावर हे चित्र निघून गेलं तर आम्ही जगू शकत नाही. का? कारण आम्ही जी परमात्म्याची सेवा केली ती क्रियेनं केलेली नाही, ती भावनेनं केलेली. म्हणून परमार्थ विश्वच भावनेचं आहे. आणि संतांनी ते आयुष्यभर जोपासलं. आणि जोपासलेल्या भावनेचं विश्व इतकं सुंदर झालं की त्या जोपासलेल्या भावनेच्या विश्वाला देवाने गोड प्रसाद दिला. किती गोड आहे प्रसाद, ऐकूया त्या प्रसादाचा गोडवा सेवेला निवडलेल्या अभंगाच्या प्रथम चरण. धन्य भाव शिळा, धन्य भाव शिळा, धन्य भाव शिळा, धन्य भाव शिळा.
भावशीर धन्य 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 भावशीर ज्याचे हृदय निर्मळ ज्याचे हृदय निर्मळ गरे गम ग गम ग गम ग सप मप गम ग मरे ग सरी सप नि सारे ग गरे गम ग गम ग गम ग ज्याचे हृदय निर्मळ ज्याचे हृदय निर्मळ पूजी प्रतई मीचे देव पूजी प्रतई मीचे देव ज्यांचे हृदय निर्मळ ज्यांचे हृदय निर्मळ तुझी प्राती मेरे देव तुझी प्राती मेरे देव प्रतिमेचे धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ. संत जीवनाचा परिचय करून देत असताना तुकोबरायांनी काही ठिकाणी संत जीवनाचा परिचय हा महिमेच्या अंगाने करून दिला. त्यातला हा भंग आहे. काही ठिकाणी तुकोबराय संत जीवन सांगतात पण लक्षणाच्या आधारावर. काही ठिकाणी तुकोबराय संत जीवन सांगतात पण चरित्राच्या आधारावर. काही ठिकाणी तुकोबराय संत जीवन सांगतात गुणात्मक दृष्टीने, पण काही ठिकाणी तुकोबराय संत जीवन सांगतात हे त्या संतांच्या महिम्याच्या दृष्टीने. त्यातला हा भंग आहे. विठ्ठल विठ्ठल हो. संत जीवनात सांगितलं उचानीचं काही नेणे भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखून या. हा सगळा अभंग पा. दासी पुत्र कन्या विदुरांच्या भक्षी दैत्याघरी रक्षी. संत जीवन हे संत जीवनाचा परिचय पण चरित्राच्या आधारावर पटवून दिलेलं संत जीवन आहे. काही वेळेला संत जीवनाचा परिचय करून दिला पण लक्षणाच्या आधारावर. काव कोणे संत भक्त ऐसे जाना जे देव उदास किंवा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सतत्वे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. हे सगळं संत जीवनाचा परिचय. काही ठिकाणी तुकोबरायांनी संत जीवन हे गुणात्मक दृष्टीने पटवून दिलं. महाराज म्हणतात मोकळे मन रसाळ वाणी. हा संत जीवनाचा परिचय. काय गुण आहे त्यांच्याकडे हे सगळे गुण मला त्या संतांकडे दिसतात. तसं या अभंगाच्या द्वारा तुकोबराय म्हटले मला जाणवतं संत हे भावशीळ. याचा अर्थ असा आहे महाराज नाटकातली भावना वेगळी आणि जगण्यामध्ये स्वभावात उतरलेली भावना वेगळी. विठ्ठल भावशीळतेशी जोडलेले अनेक नाते तुम्हाला आम्हाला दिसतात. त्यात एक वाद्यसुद्धा भावनेशी जोडलेलं आहे. कृष्ण अवतारामध्ये देवाच्या आवडीचं वाद्य वेणू. ते वेणू देवाने वाजवले की सगळे भाव विवळ व्हायचे महाराज. संतांचे सुद्धा अनेक वचने अनेक प्रमाणे. एके दिवशी सगळ्या गोपिका त्या वेणूकडे गेला आणि तिला म्हणतात का गं वेणू आम्हाला एक गोष्ट सांगशील का गं. ती म्हणे सांगेल ना बोला. वास्तविक स्वतःचं यशाचं सूत्र कोणी सांगत नाही महाराज. तुम्हाला यश कसं प्राप्त झालं कोणी सांगत नाही पण संत सांगतात. बाकी कोणी सांगत नाही. त्या वेणूकडे सगळ्या गोपिका विचारत गेल्या. तिला म्हणतात का गं वेणू तू अशी कोणती साधना केली बाई की माझा परमात्मा तुला जवळ ठेवतो. अगं इतरांना विचारलं तर कोणी सांगायला तयार नाही. आमच्या जीवनाचं वाटळ होईने सांगणारे खूप आहे पण भलं कशानं होईन चांगलं कशानं होईन हे विश्वासाने कोणाला विचार वाटत नाही. गं वेणू तू सांगशील का आम्हाला की तू देवाला का आवडते आणि कशामुळे आवडते. ते वेणू म्हणे बसा मी तुम्हाला सांगते. वेणूने त्यांचा पाहुणचारच केला. ते म्हणे तुम्हाला सांगू का परमात्म्याचं आवडीचं बनायचं असेल तर माझ्यासारखी साधना करा. तू काय केलं. अगं मला अगोदर सरळ आहे की नाही तपासून घेतलं. माझा जन्म जेथे झाला तिथून मला काढलं गेलं. वेणू कशाची बनते हो वेळूची बांबूची. वाकडी तिकडी वेणू तुम्ही कधी पाहिली का. वेणू ही सरळ लागते. माझ्यातला वाकडी तिकडेपणा तिथे अपेक्षित नव्हता. जर मी सरळ असेल तर मला ते आधीच स्वीकारलं गेलं. मला आधी माझ्या मुळासहित काढलं गेलं. महाराजांचे वचने ठाव पुसिले बूड पुसिले ओस ओसिले देहभाव
माझा देह भाव तोडला त्या वृक्षाचा, माझा जन्म जिथे झाला त्या आईचा, त्या बापाचा, त्या कुलाचा, त्या धर्माचा संबंध तोडला. मला सरळ आहे की नाही तपासून घेतलं, सरळ आहे पाहून तोडून एका बाजूला पडू दिलं. तोडल्यानंतर मला वाटलं मायबापापासून वेगळं करायलाच तोडलं की काय. अनेक उन्हाळे पावसाळे मला एकत्रित पडू दिलं. मला कडक बनवलं, टणक बनवलं. टणक बनवल्यानंतर मला वाटलं माझी परीक्षा संपली असेल, पण संपली नाही. कोणीतरी महात्मा आला, हातामध्ये क्षार घेऊन आला. त्याने तो क्षार माझ्या अंगावरती ठेवला. माझ्या त्या टणक शरीराला सुद्धा धारधार त्याच्या क्षाराने त्याने कोरलं. आतून कोरलं, बाहेरून कोरलं. मी आतूनही मोकळी झाले आणि बाहेरूनही मोकळी झाले. कोरल्यानंतर मात्र अनेक उन्हाळे पावसाळे खाल्ल्यानंतर परमात्म्याच्या हातात दिलं. म्हणून मी देवाला आवडते. एवढंच कारण आहे का गं बेनू देवाला आवडण्याचं? ते म्हणे सगळ्यात महत्त्वाचं कारण हे की मी त्याला आवडते याचं कारण वेणूने सांगितलं. ते असं आहे, मी त्याला आवडते याचं कारण काय असेल तर मी त्याच्या ओटाला लागल्यानंतर मला वाटेल ती भावना कधीच बोलत नाही. त्या परमात्म्याला वाटेल तेच माझ्या मुखातून बाहेर येत असतं. माझ्याकडे असलेल्या भावनेचं नाटक मी त्याच्याजवळ कधी मांडित नाही. त्याला अपेक्षित असलेली मृदू भावना, त्याला अपेक्षित असलेली वीराची भावना, त्याला अपेक्षित असलेली आनंदाची भावना मी बाहेर काढत असते. मी त्याला अपेक्षित असलेलं बोलल्यामुळे तिला प्रिय आहे. त्या वेणूने एका श्लोकात दिलेलं उत्तर आहे, वचसेकम कर्मसेकम मनसेकम इति महात्मा. ज्याच्या वचनात कर्मात मनात एक वाक्यता असते त्याला भावनेशी नातं जोडता येतं. पण ज्याच्या वचनात एक, मनात दोन, कर्मात तिसरा असतं त्याचा आणि भावशीळतेचा संबंध कधी दिसत नाही. तसं संतांच्या वचनातही एक वाक्यता आहे, कर्मातही एक वाक्यता आहे आणि मनातही एक वाक्यता असल्यामुळे ते भावशिळे आणि भावशिळतेमुळे त्यांच्या हृदयाला प्राप्त झालेली अवस्था किती गोड आहेत. तुकोबराय बोलतात, धन्य भावशिळ, धन्य भावशिळ, ज्यांचे हृदय निर्मळ, ज्यांचे हृदय निर्मळ, ज्यांचे हृदय निर्मळ, ज्यांचे हृदय निर्मळ, धन्य भावशिळ, ज्यांचे हृदय निर्मळ, ज्यांचे हृदय निर्मळ, ज्यांचे हृदय निर्मळ, धन्य भावशिळ, ज्यांचे हृदय निर्मळ, ज्यांचे हृदय निर्मळ, ज्यांचे हृदय निर्मळ. धन्य भावशीळ, ज्यांचे हृदय निर्मळ. ते भावशीळ आहे आणि भावशीळ जगण्याचा इतका सुंदर परिणाम झाला की ज्यांचे हृदय निर्मळ. किती निर्मळ हो? अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुणा एवच, निर्ममो निरांकार समदुःख सुखक्षमी. त्यांचं हृदय खूप निर्मळ आहे. त्या हृदयाची बरोबर इतर कोणाही ठिकाणाला लावता येत नाही, कोणाच्या अंतकरणाबरोबर जोडता येत नाही. साधू दीनवत्सला, त्या हृदयापर्यंत रेडा जरी गेला तरी समाधीस्थ होतो. रेड्याचं सुद्धा मंदिर होतं. त्या हृदयानं एखादी भिंत करुणेनं पाहिली तर तिचं सुद्धा मंदिर होतं. त्या हृदयानं ज्या पाठीला टेकायला एखाद्या दगडाने सहारा दिला त्याचं सुद्धा नेवासाला मंदिर होतं. अख्ख्या विश्वामध्ये पशुला समाधी देणारे एकमेव हृदय ज्ञानोबरायांचं आहे. पशुला बापाला अग्नी टाक द्यायला तयार होत नाही पोर, पण रेड्याला रेडेश्वर म्हणून समाधी देणारे ज्ञानोबर आहे. किती प्रेम असेल, किती प्रेम असेल मुक्ताबाईंचं, विश्वगुरू निवृत्तीनाथांचं, सोपान काकाचं. त्यामुळे संत हृदय हे खूप निर्मळ. चित्त जैसे गंगाजळ, गंगाजळाप्रमाणे काय, गंगाजळापेक्षाही ते निर्मळ आहे. बास, आता त्याला उपमा देता येत नाही. जगात सगळ्यात मोठं हृदय ज्ञानोबरायांचं आहे आणि सगळ्यात पवित्र आहे. काय केलं त्या हृदयानं? विचारू नका काय केलं. याची लागी हो तेची येले भोग, याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो अष्टांग योग, याची लागी या विषयांचा त्याग हो. हे दिंडीतच ऐकायला भेटतं अर्जुन भाऊच्या मुखातूनच. जन्मांतरी केली हे सूचना, याची लागी हो वसविले निर्जना, भक्षुनी फळ मूळ प्राक्षिले जीवना. याची लागी केले तीर्थटाना, हे कोणी केलं? या संत जीवनाने केलं. म्हणून धन्य भावशीळ, ज्यांचे हृदय निर्मळ. एकदा संतांच्या निर्मळ हृदयाची कृपा झाली की पशुसुद्धा वेद बोलतो. आपण माणसं आहे,
कारण त्यांच्या इतकं निर्मळ अंतकरण जगाच्या पाठीवर कोणाचंही नाही ज्यांचे हृदय निर्मळ आहे. इथं कोणाचं हृदय निर्मळ आहे हो? आपण शोधून बघा आपापलं. आपण किती चांगले आणि किती वाईट हे आत हे आपल्याला माहिती आहे. हे रिकामा करावं लागतं हृदय, त्या जागा द्यावी लागते, तेव्हा कुठे कृपा होईल. आपला अजून झालं नाही, आपल्याला काय संतांचं अंतकरण करणार आहे. इथं तर बायको बसमधून खाली उतरली, नवरा विचारतो का ग कुठं गेलते तू? ते म्हणे गेलते का महाराजकडे. काय म्हटले का ते म्हटले तुम्हाला पोरग होईन पण त्याच्याकरता तुमची सासू मरणं गरजेचं आहे. तो म्हणे तू तर एकदम विद्वान महाराजकडे गेलते, चांगला विद्वान महाराज होतो, काळजी करू नको तू घरी जाय. हा घरी गेला नाही, सासूरवाडीला गेला आणि त्याची सासू घेऊन आला. बायको म्हणे माझ्या आईला कशाला आणलं? अगं म्हणे आपल्याला पोरग होण्याकरता माझी आई मारायची, मग हे पोरग माझी आई मेल्यानंतर हे पोरग सांभाळायला जुनी बाई घरात पाहिजे ना, म्हणून तिला आणलं. सप्ताह चालू झाला होता गावात आश्रमात. ती म्हणे लवकर निर्णय घ्या म्हातारीचा. हा म्हणे एवढं मोन मारत ना भारी नियोजन केलंय सप्त्याचं, एवढा सप्ताह होऊ दे. एवढा सप्ताह झाला की बजेट बसू म्हातारीचा. काला झाला की म्हणे घ्या निर्णय आजच. हा दुपारी आपल्या आईकडे गेला. आई तू कुठे झोपते का? म्हणे इथं. त्याची आई ते कोण? माझं ऐकशील का? तिच्या आईच्या जागेवर तू झोप आणि तुझ्या आईच्या जागेवर तिला झोपव. असं का रे म्हणे बाळा? ऐक नाही, बदलली जागा. झोपल्या त्या म्हाताऱ्या, 70च्या पुढच्या म्हाताऱ्या अंगावर घेऊन झोपल्या. हिनं उठवलं नवऱ्याला, उठा चला. बरोबर रात्रीचे किती 12. तुमच्याकडे हाच टाईम आहे वाटतं आज कार्यक्रम करायचा. चांगलं आहे आपलं. सगळीकडे हे कार्यक्रम याच वेळेत होतात. जेवढे महत्त्वाचे कार्यक्रम ना वेळ तीच असते. दगड घेतला आणि म्हातारी जवळ गेली. मालक म्हणतो एकदा तोंड उघड, तुझी का माझी? ती म्हणे घाला दगड, तुमचीच म्हातारी. थोबाड पाहू वाटत नाही मला तिचं. असा दगड घातला, एका दगडात म्हातारीचं बजेट बसलं. तशीच म्हातारी पोतात वडा जवळच येतं. पोतं वाड्याला फेकलं पोतं पाण्यात आणि तिकडून येताना ती बाई एकदम खुश. आता ती किती खुश होती मला इथून सांगता येत नाही. लईच खुश. ती तर खुश, हा बी खुश. ते म्हणे आता याला काय झालं? लग्न लोकाचा नाचता येड्या डोक्याचं. तो म्हणे तू घरी चाल, तो BP नाही जर लो झाला तर मग समजेल तुला. घरी आले, तिला कळस नाही घे ना. मग तिनं रई घेतली लावायला आणि रवी लावताना एक गाणं म्हणायचे. घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यात. घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यात. हा म्हणतो थांब जरा. याने घेतली बादली बसला गाई खाली. ती म्हणते घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यात. हा म्हणतो दुधम दुधम दुखतो गाय, वाहून गेली तोही माय. घरात आहे पट्ट्याची माय, पटत नसेल तर जाऊन पाय. गेली पाहिलं. इथं सासू मारायची इच्छा केल्यावर माय मरत असते का? अंतकरण निर्मळ नाही. पण ज्याचं अंतकरण निर्मळ आहे त्याचे मायबाप मेल्यानंतर सुद्धा जग तरलं पाहिजे ही भावना होते. आई वडिलांना देहांत प्रायचित्त झालं तरी पण जगत उद्धार झाला पाहिजे ही भावना झाली. इथं माझी आई वाचली पाहिजे आणि सासू मेली पाहिजे या भावनेतल्या लोकांना मायबाप देहांत प्रायचित्ताला पाठवणाऱ्या संतांचं अंतकरण काय कळणार आहे? पण तुकोबराय म्हटले कळून घ्या ज्यांचे हृदय निर्मळ. महाराज विशेष काय त्यांचं विशेष खाली पूर्ण अभंगात दिलेलं आहे. त्यात एक विशेष इतका आवडतं तुकोबराय म्हटले मला काय करतात ते त्यांचा नित्यनेम सांगितला अभंगाच्या 2ऱ्या चरणात. पूजे प्रतिमेचे देव पूजे प्रतिमेचे देव पूजे प्रतिमेचे देव
तुझी प्रतिमेचे देव संत त्याची भाव संत म्हणती त्याची भाव संत म्हणती त्याची भाव तुझी प्रतिमे मनती ते भाव संत मनती ते भाव संत मनती ते भाव पूजे प्रतिमेचे देव संत म्हणती ते भाव पूजे प्रतिमेचे देव. आता प्रतिमेचे देव म्हणजे प्रतिमेचे काही प्रकार आपल्या परंपरेत मांडले जातात, मोजले जातात. रेखे, लेप्पे, दारूमय, शैली, धातुमय हे प्रतिमेचे प्रकार आहे. इथं रेषावरून काढलेली मूर्तीची पूजा आपल्याला शास्त्राला मान्य आहे. पुणे मुंबईमध्ये वटपौर्णिमेला वडाची झाडे मिळत नाही, तेव्हा या रेषावरून मूर्ती तयार करतात. कशाची? झोपले काय तुम्ही? मी घरी जाऊन येऊ का? कशाची? वडाची. वडाची आकृती काढून तिला म्हणतात वडापाव वडापाव वडापाव. मला साजन मी हाच पती मिळू दे. मूर्ती ना ती काय मूर्ती? लेप्पे. मारुतीरायची मूर्ती कशी हो? कशी? लेप्पे. आपण शेंदूर चढवतो मूर्तीला. मारुतीरायची मूर्ती लेप्पे. काय मूर्त्या? दारूमय. दारूमय म्हणजे इकडे जाऊ नका, जगन्नाथपुरीला जा. भगवान जगन्नाथाची मूर्ती कशाची? लाकडाची. संस्कृतमध्ये लाकडाला दारू म्हणतात. तिची पूजा शास्त्राला मान्य आहे. काय मूर्त्या? धातुमय. सोनं, चांदी, तांब, पितळ. तांबे पितळाची मूर्ती 3 पिढ्या वापरावी, विसर्जित करावी. चांदीची मूर्ती, तांबे पितळाची मूर्ती 1 पिढी वापरावी, विसर्जित करावी. तांब्याची मूर्ती, चांदीची मूर्ती 3 पिढ्या वापरावी, विसर्जित करावी. सोन्याची मूर्ती विसर्जित करता येत नाही. मग ती माझ्यासारख्याला ज्याला आवड आहे पूजेची त्याला ती द्यावी. असं शेवटचा मूर्तीचा प्रकार आहे शैली. तो मूर्त्यांमध्ये आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जास्त पाहायला मिळतो. तुकोबराय म्हटले मला माहिती नाही बा, पण पूजे प्रतिमेचे देव ते कोणत्या मूर्तीची पूजा करतात ते मला माहिती नाही, पण ते मूर्तीचं पूजन करतात. तुकोबराय म्हटले की आश्चर्य संतांच्या आयुष्याचं. ते संत या पदापर्यंत गेले, पण तरीही संत म्हणती ते भाव. संतांवरच संतांचा विश्वास, दुसरीकडे ते विश्वास ठेवत नाही. तुम्ही मी कोणावर विश्वास ठेवतो ते नाही ठेवत. रामायणातला एक सुंदर प्रसंग आहे. पंचवटीतून रावणाने सीतामाईला पळवल्यानंतर भगवान परमात्मा जो प्रवास करतात तो जरा कठीण आहे. आणि त्या प्रवासामध्ये देव व्याकुळ झाले आणि व्याकुळ अवस्थेत परमात्म्याच्या कानावर एक आवाज आला. आश्रमात या कधी रेशील रामा रघुनंदना रामा रघुनंदना. कोणाचा आवाज आहे? शबरी मातेचा आवाज. भगवंत तिच्या आश्रमात गेले. तिने देवाला बोरे दिले खायला, प्रसाद घेतला आणि ते इतके व्याकुळ. विरह व्यथासे व्यतीत द्रवित हो वन वन भटके राम. देव व्याकुळ झालेला आणि त्या व्याकुळतेत गोड प्रश्न जो चुकीचा आहे पण महत्वाचा आहे. देवाने शबरीला विचारला, शबरी तू माझ्या सीताला ओळखते का ग? सांग ना कुठे भेटेल ते. शबरी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे लवकर. तुमचं गाव कोणतं आहे? तुमचं नाव काय? तुम्ही आमच्या गावातलं गोरक्षनाथाला ओळखता का? ओळखता का? नाही ओळखत. मी या बाबांना विचारतो तुम्ही आमच्या गावातलं गोरक्षनाथाला ओळखता का? ते म्हणले ओळखत नाही का? कारण त्यांनी तो पाहिला नाही. परमात्मा शबरीला विचारतात, शबरी माझी सीता ओळखते का ग तू? अरे ज्या शबरीने कधी सीताच पाहिली नाही तिला देव विचारतो. देव हसायला लागली शबरी माता. ती म्हणे प्रभू सरळ जा, लवकर जा, वेळ करू नका. तुम्हाला एक मारुती नावाचा भक्त मिळेल. वानर भेटेल त्याला भक्त बनवा, सुग्रीव भेटेल त्याला मित्र बनवा आणि वालीला मारा. तुम्हाला तुमच्या पत्नीचा पत्ता लागेल, तुम्हाला सीतामाई भेटेल. भगवंताने ऐकलं आणि लगबग भगवान पुढे गेले. हनुमंतरायाची आणि परमात्म्याची भेट झाली. भक्त बनवलं त्याला, सुग्रीवाला मित्र बनवलं आणि वालीला मारलं भगवंताने. मरणारा वाली खाली पडला. काय विचारतो देवाला? ऐकाय का? तू वाली म्हणतो तू मला मारलं, तुला कोण देव म्हणाल रे? रघुकुलात जन्माला आला, जे तुम्हाला आडवे आलं त्यांचं तुम्ही स्वागत करता आणि आम्ही तुमच्या कुळाला सलाम करतो तर आम्हाला वारता. वधिशो दुशुम येता तुझ्या सोबतला हा दोष देवा, तुला कोण देव म्हण रे?
माफ कर देवा, तुझी बायको परत मिळावी म्हणून हा सगळा आटापिटा चालला असेल तर माझ्या बायकोच्या कपाळावरचं त्या माईला कुंकू पुसताय. माझी बायको विधवा झाली ना तिकडं, मला का मारलं? माझी बायको रडते, आकांत तिचा मला पाहत नाही, मी ठरवलं तरी आता वाचू शकत नाही. तुझी बायको परत मिळावी म्हणून माझ्या भावाशी मैत्री करतो. त्याला विचार बरं त्याची बायको कुठे? जो स्वतःच्या बायकोचा सांभाळ करू शकत नाही देवा, तो तुझ्या बायकोला काय आणून देईल? एकदा बादावर आदेश करून निरोप टाकला असता, नुसता पाय आदळला असता तर रावणाने सीतामाईला आणून दिलं असतं. इतकी ताकद आहे वालीमध्ये. या मर्दाच्या पिल्लानं दोनदा रावणाला भर रणांगणातून भर तालमीतून माघारी पाठवलेलं आहे. इतकी ताकद आहे वालीमध्ये. तू काय रे सुग्रीव विश्वास ठेवला? हनुमंताची भक्ती, माझ्या भावाशी मैत्री आणि माझ्याशी वैर. मला मारलं का त्याचं उत्तर दे लवकर. भगवंता म्हटले तुला का मारलं, सुग्रीवाला का मित्र केलं, हनुमंताला का भक्त केलं, याचं उत्तर एवढंच. संत म्हणती ते भाव. शबरी म्हटली मार म्हणून मारलं, शबरी म्हटली भक्त कर म्हणून केला, शबरी म्हटली मित्र कर म्हणून केला. मी देव जरी असून वाली तरी या देवाचं ठरलंय. संत म्हणती ते भाव. संत सांगतील तिथेच आमचा विश्वास. अरे हा रामावतार रे, मी इथं माझ्या सांगण्याने रामावतार पूर्ण करणार नाही. बोलीला वाल्मिक तैसीचे करीन वर्तुने दाबीनं नामा म्हणे. ज्या राम प्रभूला सुद्धा संतांचं ऐकून आपला व्यवहार सांभाळायला लागतो, तिथे संतांचं ऐकतील. यात नवल काय? त्यांचे काय खाली वैशिष्ट्य दिली अभंगाच्या 3ऱ्या चरणात. विधी निषेधाने नाते, विधी निषेधाने नाते, विधी निषेधाने नती, विधी निषेधाने नती, विधी निषेधाने नती, विधी निषेधाने नती, निषेधाने नती, विधी निषेधाने नती. कनिष्ठ धरून चित्ती, कनिष्ठ धरून चित्ती, धरोने तुझी प्रतिमेचे देव, तुझी प्रतिमेचे देव, तुझी प्रतिमे देव, तुझी प्रतिमे देव, देव विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा Bye.
भजनी चला चला विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा कुंडली कवरधारी विठ्ठल हरिनाथ भगवान विधी निषेध नेणती एकनिष्ठा धरवणी चित्ते. ते तुम्हाला निष्ठेनेच जीवन जगायला लावतात. गोतावळ्यात टाकत नाही, त्रास देत नाही, सोप्यातून कठीणाकडे नेत नाही, कठीणातून सोप्याकडे आणता. तुम्ही हेच करत याचे आचरवे पावले पाहुणे सात्विकी श्रद्धा चाले तो तेचे फळ ठेवले ऐसेलाय. तुम्ही कुठे जा मी सांगतोय तुम्हाला, का विश्वासाला तुडविजे स्वरा शिनला सुईजे महापुरा तैसे दोषी हीन नरा अनिष्ट के जे. तुमचं वाटोळ करीन हे जग, हे फसवणुकीचं जग आहे. पण संतांवर तुम्ही विश्वास ठेवा. शतक झाली गंगागिरी महाराजवर विश्वास ठेवा, नारायणगिरी महाराजवर विश्वास ठेवा, त्या समाधीवर विश्वास ठेवा. गंगागिरी महाराजांच्या समाधीला मिठी घालायला दर वारीला जा. गंगागिरी महाराजांना तुमची दया येईल आणि तुमची निष्ठा तुम्हाला एक दिवस संत चरणाचा प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही निष्ठेने जीवन जगलं पाहिजे ही तुकोबरांची सामान्य अपेक्षा आहे. विठ्ठल धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ. ज्यांचं हृदय निर्मळ आहे या गुणाने संपन्न असणारे आपल्याला गंगागिरी महाराजांचं चिंतन करायचं. मला तुम्हाला चरित्र सांगायचं नाही, मला भागवतामधलं सांगायचं. तुम्ही जर लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल. भागवतामध्ये एके दिवशी काय झालं, गोपिका आणि भगवंताची बासरी यांचं झालं भांडण. आपल्याला माहीत असणारी कथा आहे, मी विस्तार करणार नाही. भगवंताची बासरी आणि गोपिका यांचं झालं भांडण. त्या गोपिका बासरीला म्हटलं, अगं आम्ही सजीव आहोत, आमच्या भक्तीला ज्ञानाचा अधिकार नाही, आम्ही भगवंताचं नामस्मरण करतो, आम्ही जे काही करतो ते भगवंता करता करतो. आणि तू बांबूपासून निर्माण झालेली जड, तुला ना ज्ञान, तुला हा परमात्मा आहे का कोण याचं सुद्धा भान नाही, तुला कसलंच भान नाही, अशी जड बुद्धीची असणारी तू मात्र देवाच्या ओटाला लागली. आणि आम्ही मात्र सजीव असून भगवंताच्या आदर अमृताची अपेक्षा असून देवाचा आदर अमृत आम्हाला मिळत नाही. अशी कोण तू लागून गेली आणि देवाच्या ओटापर्यंत पोचली. विठ्ठल विठ्ठल. भरपूर गुणदोषांच्या चर्चा झाल्या, विस्तार करत नाही. ती बासरी गोपिकांना म्हणाली, मला भगवंताने जवळ केलं, तुमची भूमिका बरोबर आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये माझ्याबद्दलचा जो दोष निर्माण झाला तो उचित आहे. तुम्ही इतकी वर्ष देवाची उपासना करताय, देवाचा आदर अमृत तुम्हाला मिळत नाही. आणि मी काल आले भगवंतांच्या ओटावर जाऊन बसले, भगवंताचा आदर अमृत मला मिळतंय, तुम्हाला त्रास होणं स्वाभाविक आहे. माणसाचा हा स्वभाव आहे. आपल्याला मिळालं नाही याचं त्याला फार दुःख नसतं, दुसऱ्याला मिळालं याचं त्याला फार दुःख असतं. बासरी गोपिकांना म्हणाले, मला देवाने जवळ केलं याचं पहिलं कारण माझ्या अंतःकरणामध्ये गाठ नाही, आणि दुसरं कारण असं आहे, देवाने मला जवळ करण्याचं मी माझ्या मनाचं बोलत नाही. देव त्याच्या ओटावर ठेवून मला जे वाजवेल ते वाजते, मी माझ्या मनाने स्वर बाहेर काढत नाही, मी माझ्या मनाचं बोलत नाही. अशी जर ती बासरी असेल तर ती बासरी भगवंताजवळ गेली. मग भगवंताने कालांतराने कलियुगामध्ये असा विचार केला की आता आपल्याला ज्ञानोपरांच्या वाणी अवताराला जायचं. काय असतं, परमात्मा जेव्हा अवतार घेतो ना तेव्हा तो एकट्या परमात्म्याचा अवतार नसतो, परमात्म्याच्या परिवाराचाही तो अवतार असतो. म्हणून आपण गोवर्धनाचाही अवतार म्हणतो, चंद्रभागेचाही अवतार म्हणतो, इंद्रायणीचाही अवतार म्हणतो, गोदावरीचाही
अवतार म्हणतो. संत येतात, एकटे येत नाही, काहीतरी बरोबर आणावं. ज्ञानोबरायांनी कलियुगामध्ये असा विचार केला, जगाच्या उद्धाराकरता आपल्याला जायचं असेल तर आता आपल्याला अवतार घेतला पाहिजे. संत या रूपाने अवतारला आलं पाहिजे. मग संत या रूपाने अवतारला जायचंय तर त्याच्याकरता बरोबर काय अवतार ना, तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा दया कारण, उद्धार या जन जड जीवा, उद्धार या जन जड जीवा, उद्धार या जन जड जीवा, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा दया कारण, अवतार तुम्हा दया कारण. ज्ञानोबरायांनी कलियुगामध्ये विचार केला, आपल्याला संत या रूपाने अवतारला जायचंय तर त्याच्याकरता बरोबर काय न्यावं. परमात्म्याने अवतार घेतला. ज्ञानोबरायाच्या रूपानेच परमात्मा अवताराला आला. भगवंताने अवतारला येताना फक्त भगवान श्रीकृष्णाने आपली बासरी बरोबर आणली. ती बासरी म्हणजे गंगागिरी महाराज. एवढंच मला आपल्याला सांगायचं. बासरी म्हणजे गंगागिरी महाराज. जसं बासरीच्या अंतःकरणामध्ये गाठ नव्हती तशी गंगागिरी महाराजांच्या अंतःकरणामध्ये कोणती गाठ नव्हती. जशी ती बासरी भगवंताला सोडून दुसरं काही बोलली नाही, तसे ज्ञानोबराया गंगागिरी महाराज ज्ञानोबरायांना सोडून दुसरं काही बोलले नाही. म्हणून ती बासरी जशी भगवंताच्या कायम जवळ राहिली तसे गंगागिरी महाराज ज्ञानोबरायांच्या भगवंताच्या कायम हृदयामध्ये राहिली. आणि आज ती बासरी आपली गुरु आहे. त्यामुळे गंगागिरी महाराज सांगतील आपल्याला तेच आपल्याला सांगायचं आहे. ते आपल्याला ऐकायला लावतील तेच आपल्याला ऐकायचं आहे. आणि त्यांची सेवा करण्यातच आपली जीवनाची धन्यता मानायची. आणि आता जर ते आपल्याला भेटत नसेल तर निदान त्यांच्या नावाचा जे जयकार करून तरी आपल्या जीवनामध्ये संतोष प्राप्त करून घ्यायचा आहे. 2 मिनटं घ्या सर्वांनी बरं. या बरं. गंगागिरी बाबा माझे नारायणगिरी बाबा, गंगागिरी बाबा नारायणी बाबा, गंगागिरी बाबा नारायणगिरी बाबा, गंगागिरी बाबा नारायणगिरी बाबा, गंगागिरी बाबा माझे नारायणगिरी बाबा, गंगागिरी बाबा माझे नारायणगिरी बाबा, हरिगिरी बाबा माझे नाथगिरी बाबा, हरिगिरी बाबा माझे नाथगिरी बाबा, नाथगिरी बाबा माझे सोमेश्वरगिरी बाबा, नाथगिरी बाबा माझे सोमेश्वरगिरी बाबा, सोमेश्वरगिरी बाबा माझे नारायणगिरी बाबा, सोमेश्वरगिरी बाबा माझे नारायणगिरी बाबा, गंगागिरी 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 बाबा माझे नारायणगिरी बाबा, नारायणगिरी बाबा माझे रामगिरी 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 बाबा, गंगागिरी बाबा माझे नारायणगिरी बाबा, गंगागिरी बाबा माझे नारायणगिरी बाबा, गंगागिरी बाबा माझे नारायणगिरी बाबा, गंगागिरी बाबा माझे बाबा माझे नारायणगिरी बाबा, नारायणगिरी बाबा. धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ, या आश्रमावर वेळ काढून कष्ट करून इतक्या धावपळीच्या युगात तुम्ही कीर्तनाला. म्हणून महाराज एवढी संख्या मला आज तरी अपेक्षा नव्हती. आणि एवढी संख्या या ठिकाणी अर्जुनवरती प्रेम असणारी माणसं या ठिकाणी आली. या आश्रमावरती प्रेम असणारी माणसं या ठिकाणी आली.
अर्जुन भोये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नव्हे, उभ्या महाराष्ट्राने सांभाळावं इतका अध्यात्माचं साहित्यातलं शोभून दिसणारं रत्न आहे. आपली जबाबदारी महाराज. बरेचदा असं असतं आपल्या जवळचे माणसं आपल्या कायम जवळ राहतात म्हणून त्यांची उंची आपल्याला कळत नाही. पण इथं आम्ही सगळेच हे माझे बांधव दिसतात. यांच्या आयुष्याचा अर्थच अर्जुन भोये आणि आमच्या आयुष्याचा कळस म्हणजे अर्जुन भोये. माणसानं पिल्लो व्हावं तर मर्दाचं सिंहाचं, जगी आईसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस न्यावा. नाम घेता हरले पाप ज्ञानदेव मायबाप. तुमच्या मुलामुलींचा मायबाप ज्ञानोबरायांना बनवा, भलं होईन तुमच्या आयुष्याचं. हा संतांचा उत्सव आहे. अनेक शतकं गेले तरी संतांचे उत्सव होतात. हा उत्सव आपण करताना मुकू नये. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोडा, हा होणारच आहे. म्हणून माझी प्रत्येकाला विनंती, इथं आलेल्या प्रत्येकाने या उत्सवामध्ये सहभागी व्हा. मोहन महाराजकडे, गणेश महाराजकडे पावती पुस्तके असतील, जरा उघडा आपला दरवाजा. हा उत्सव तुम्ही नाही दिला तरी होणार आहे, पण तुम्ही देण्याकरता मुकू शकता. ही संधी तुमच्या आयुष्यातून जाऊ शकते. इकडं तिकडे चुकीच्या ठिकाणी दान केल्यापेक्षा असं संतांच्या देखण्या उत्सवामध्ये दान करा. धरण उघडा, क्रांती होईल. साधूनं केलेला उत्सव आहे. साधूचा उत्सव आपला उत्सव, आपला उत्सव म्हणून यामध्ये सहभागी व्हा. एवढी माझी प्रत्येकाला विनंती. जर संतांच्या उत्सवामध्ये तुम्ही जर इतका आनंदाने आले तर संतांनी तुमचं ऐकावं. इतके मोठे पण संतांचं आहे. ज्यांनी ज्यांनी संतत्व ओळखलं, देवाने जर संतत्व ओळखलं तर देव संताकरता काय करतो? देव पण विसरून संतांची सेवा करतो. श्री तुकोबराय बोलतात अभंगाच्या शेवटच्या चरणात, तू का म्हणे तैसे देवा, तू का म्हणे तैसे देवा. देवा होणे लागे त्यांच्या भावा. ज्ञानेश्वर पाऊले झालेली सेवा तुम्हा सगळ्या मायबापाच्या चरणी समर्पित करीत असताना बोलताना एखादा चुकीचा शब्द अपशब्द जर माझ्या मुखावाटे निघाला असेल तर आपलंच लेकरू म्हणून आपण ते पदरात घ्यावं. ज्ञानोबरायांचं म्हणणं असे, जरी बालक बोबडा बोले का वाकुडा विचुका पावले, ते चोज करून मावली रेजे जेवे. आपल्या लहान लेकराने बोबडं बोललेलं जगाला जरी कळत नसलं पण त्याच्या आईच्या लक्षात येतं. तसं इथं उभं राहून बोलत असताना माझे शब्द बोबडे असतील, तुकडे असतील, पण ऐकणारे श्रोते सज्जन मायबापाच्या उंचीच्या हृदयाने तुम्ही या ठिकाणी बसलात. तुम्ही ते शब्द गोड करून घ्या एवढी अपेक्षा करतो. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करतो.
योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांच्या चरणी समर्पित करतो. ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या चरणी समर्पित करतो. महंत गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल बोलिले गुरे देवा गुरे मतरी हरी नाही उचारिला अधिकार